साताऱ्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरची आत्महत्या, हातावरील सुसाईड नोटमध्ये पीएसआय गोपाल बदनेनं 4 वेळा अत्याचार केल्याचा आरोप, तर घरमालक प्रशांत बनकरनं मानसिक त्रास दिल्याचा उल्लेख. फलटणमधल्या महिला डॉक्टर आत्महत्येची मुख्यमंत्र्यांकडून दखल, आदेशानंतर सुसाईड नोटमधील संबंधित पोलिसांचं निलंबन, कारवाई सुरू असल्याची फडणवीसांची माहिती. आरोपींच्या शोधासाठी पथक रवाना. एफआयआर दाखल करण्यासाठी 4 ते 5 तास लावले. राजकीय दबाव असण्याची शक्यता. पीएच्या फोनवरून खासदार बोलायचे, रिपोर्ट बदलायला सांगायचे. महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात भावाचे गंभीर आरोप. राज्य महिला आयोगाकडून फलटण आत्महत्या प्रकरणाची दखल, संबंधितांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना, तर राष्ट्रीय महिला आयोगाकडून 5 दिवसात अहवाल सादर करण्याचे निर्देश. जैन बोर्डिंग जमिनीचा व्यवहार चुकीचाच, खरेदी खताच्या अगोदरच गहाणखत झालं. आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभारांची थेट मोदींकडे तक्रार. मोहळांच्या सहकार खात्या अंतर्गत मल्टीस्टेट बँकेनं कर्ज दिल्याचाही दावा. मुरलीधर मोहोळ यांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली. पुण्यातील जैन बोर्डिंग जमीन प्रकरणात धंगेकरांकडून मोहोळांवर आरोप, त्याच पार्श्वभूमीवर भेट घेतल्याची सूत्रांची माहिती. धनगेकरांकडून मोहोळ यांच्या गाडीचा व्हिडिओ शेअर, गाडी कोथरूडच्या बडेकर बिल्डरची असल्याचा धनगेकरांचा आरोप, तर मोहोळांनी शासकीय यंत्रणा बिल्डरांच्या दारी गहाण ठेवली. धनगेकरांची टीका. पुणेकरांना अभिमान वाटला पाहिजे की महापौर स्वतःची गाडी वापरतात. धनगेकरांचा बोगस कार्यक्रम सुरू. धनगेकरांनी आरोपांबाबतचे पुरावे दाखवावे. मोहोळांचा धनगेकरांवर पलटवार. आदित्य ठाकरे 27 तारखेला मतचोरीबाबतचे पुरावे देणार. 1 नोव्हेंबरला मविया आणि मनसेचा संयुक्त मोर्चा. मोर्चाबाबत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा. संजय राऊतांची माहिती. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस उद्या मतचोरीबाबत चित्रपट दाखवणार. चित्रपटानंतर चर्चासत्र. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ कार्यक्रमाला उपस्थित राहणार. मत्स्य व्यवसायाला कृषी दर्जा दिल्यानं मच्छीमारांनाही वीजमध्ये सवलत मिळणार आहे. मत्स्य संवर्धक, मत्स्य व्यावसायिकांना सवलत लागू. फडणवीस सरकारचा निर्णय. 20व्या शतकातील भारत गांधीजींच्या नावानं ओळखला जायचा, आता 21व्या शतकातील भारत मोदीजींच्या नावानं ओळखला जाईल. मोदीज मिशन पुस्तक प्रदर्शनावेळी फडणवीसांचं विधान.